कधी विचार केलाय की आपल्या हातातला स्मार्टफोन किंवा लॅपटॉप ज्यामध्ये अब्जावधी छोटे छोटे स्विचेस आहेत त्याची सुरुवात कुठून होते तर ती होते साध्या वाळूच्या कणांपासून. आज आपण हाच अविश्वसनीय प्रवास पाहणार आहोत, वाळूपासून ते आधुनिक तंत्रज्ञानाचा मेंदू बनलेल्या सेमीकंडक्टरपर्यंत. चला तर मग हे रहस्य उलगडूया. बरं, कुठल्याही पदार्थातून वीज कशी वाहते यावरून त्याचे साधारण 3 प्रकार पडतात. पहिले आहेत कंडक्टर्स म्हणजे वाहक, जसं की तांब, जे विजेसाठी जणू काही मोकळा हायवे असतात. दुसरे आहेत इन्सुलेटर्स म्हणजे कुवाहक, जसं रबर, जे विजेचा रस्ता पूर्णपणे बंद करतात. आणि मग या दोघांच्या मध्ये येतात सेमीकंडक्टर्स म्हणजे अर्धवाहक. हे असे पदार्थ आहेत जे कधी विजेला अडवतात तर कधी वाहू देतात. आणि त्यांच्याच याच गुणधर्मामुळे आजचं तंत्रज्ञान शक्य झालंय. चला तर मग या कहाणीच्या मुख्य हिरोला भेटूया. सिलिकॉन हे आपल्याला वाळूमध्ये सहज सापडतं. पण गंमत अशी आहे की जेव्हा सिलिकॉन एकदम 100% शुद्ध असतं तेव्हा ते विजेसाठी जवळपास निरुपयोगी असतं. त्याची ती परिपूर्ण रचनाच त्याच्यासाठी एक अडचण ठरते. ती अडचण काय आहे हेच आता आपण पाहूया. हे समजून घेण्यासाठी आपल्याला अगदी मुळाशी म्हणजे अणूच्या रचनेकडे जावं लागेल. प्रत्येक अणूच्या मध्यभागी असतो केंद्रक आणि त्याच्या भोवती इलेक्ट्रॉन फिरत असतात. ह्यातले जे इलेक्ट्रॉन सर्वात बाहेरच्या कक्षेत असतात ना, त्यांना व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणतात. आणि हेच व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन या सगळ्या खेळाचे खरे हिरो आहेत. आता सिलिकॉनमध्ये खास काय आहे तर त्याच्या सर्वात बाहेरच्या कक्षेत बरोबर 4 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतात. ही संख्या त्याला आपल्या शेजारच्या अणूंशी एक मजबूत आणि स्थिर नातं जोडण्यासाठी अगदी परफेक्ट बनवते. आता विचार करा, जेव्हा लाखो सिलिकॉन अणू एकत्र येतात तेव्हा एक अतिशय शिस्तबद्ध रचना तयार होते. जणू काही प्रत्येक अणू आपल्या 4ही शेजाऱ्यांचे हात घट्ट पकडून उभा आहे. यालाच कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणतात. या घट्ट पकडीमुळे एकही इलेक्ट्रॉन मोकळा राहत नाही, सगळे आपापल्या जागी अडकलेले असतात आणि म्हणूनच शुद्ध सिलिकॉनमधून वीज वाहू शकत नाही. मग आता प्रश्न असा येतो की हे इतकं स्थिर आणि एक प्रकारे निरुपयोगी क्रिस्टल आपल्या कामाच्या कसं होणार? यावरच शास्त्रज्ञांनी एक जबरदस्त युक्ती शोधून काढली. आणि त्या युक्तीचं नाव आहे डोपिंग. डोपिंग म्हणजे एक अशी प्रक्रिया जिथे आपण या शुद्ध सिलिकॉनमध्ये मुद्दामून थोडी भेसळ करतो. ऐकायला विचित्र वाटेल, पण हीच भेसळ किंवा अशुद्धता सिलिकॉनची खरी ताकद बाहेर काढते. ही एक प्रकारची जादूच आहे. डोपिंगला आपण असं समजू शकतो की जसं एखाद्या पदार्थाच्या मूळ रेसिपीमध्ये आपण एखादा गुप्त मसाला टाकतो, शुद्ध सिलिकॉनमध्ये आपण दुसऱ्या मूळतत्वाचे काही अणू मिसळतो. यामुळे त्याचं जे मूळ स्वरूप आहे, ज्याला इंट्रिन्सिक म्हणतात, ते बदलून एक्स्ट्रिन्सिक बनतं आणि त्याचे विजेचे गुणधर्म पूर्णपणे बदलून जातात. आता खरी गंमत तर पुढे आहे. आपण कोणती अशुद्धता मिसळतोय यावर अवलंबून असतं की परिणाम काय मिळणार. या प्रक्रियेतून 2 वेगवेगळे पण तितकेच शक्तिशाली पदार्थ तयार होतात आणि हेच 2 प्रकार संपूर्ण इलेक्ट्रॉनिक्सचा पाया आहेत. चला तर मग त्यांची ओळख करून घेऊया. समजा आपण शुद्ध सिलिकॉनमध्ये आर्सेनिकसारखं मूलतत्व मिसळलं, ज्याच्या बाहेरच्या कक्षेत 5 इलेक्ट्रॉन असतात. मग काय होतं? सिलिकॉनचे 4 अणू आर्सेनिकच्या 4 इलेक्ट्रॉनसोबत हात मिळवतात, पण आर्सेनिकचा तो 5वा इलेक्ट्रॉन एकटा आणि मोकळा राहतो. हाच अतिरिक्त मुक्त इलेक्ट्रॉन निगेटिव्ह चार्ज वाहून नेतो आणि म्हणूनच याला म्हणतात एन टाईप म्हणजे निगेटिव्ह टाईप मटेरियल. आता याच्या अगदी उलट करून पाहूया. जर आपण बोरॉनसारखं मूलतत्व मिसळलं ज्याच्याकडे फक्त 3च बाह्य इलेक्ट्रॉन आहेत, तर एक वेगळीच गोष्ट घडते. बॉन्ड तयार होताना 4थ्या इलेक्ट्रॉनसाठी एक जागा रिकामी राहते. ही रिकामी जागा म्हणजे जणू काही एक एम्प्टी पार्किंग स्पॉट. यालाच होल म्हणतात. हे होल पॉझिटिव्ह चार्जसारखं काम करतं, कारण शेजारचा इलेक्ट्रॉन उडी मारून ती जागा भरू शकतो. म्हणूनच याला म्हणतात पी टाईप म्हणजे पॉझिटिव्ह टाईप मटेरियल. तर थोडक्यात सांगायचं तर एन टाईपमध्ये आपण 5 इलेक्ट्रॉनवाला आर्सेनिक वापरतो, ज्यामुळे आपल्याला भरपूर मुक्त इलेक्ट्रॉन मिळतात. हे झाले मेजॉरिटी कॅरियर्स. आणि पी टाईपमध्ये आपण 3 इलेक्ट्रॉनवाला बोरॉन वापरतो, ज्यामुळे आपल्याला भरपूर होल्स मिळतात, जे मेजॉरिटी कॅरियर्स बनतात. गंमत म्हणजे दोन्ही प्रकारांमध्ये विरुद्ध प्रकारचे चार्ज कॅरियरसुद्धा कमी प्रमाणात असतात, ज्यांना मायनॉरिटी कॅरियर्स म्हणतात. हेच संतुलन त्यांना खूप खास बनवतं. आत्तापर्यंत आपण 2 वेगवेगळे खेळाडू तयार केले आहेत. एकाकडे अतिरिक्त इलेक्ट्रॉन आहेत आणि दुसऱ्याकडे अतिरिक्त जागा म्हणजे होल्स. पण खरी जादू तेव्हा होते जेव्हा आपण या दोघांना एकत्र आणतो. आता आपण या कथेच्या सर्वात रोमांचक भागाकडे आलो आहोत, ज्याचं नाव आहे पी-एन जंक्शन. ज्या क्षणी आपण पी टाईप आणि एन टाईप मटेरियलला एकत्र जोडतो, त्याच क्षणी एक नैसर्गिक क्रिया सुरू होते. एन साईडमधले भरपूर मोकळे इलेक्ट्रॉन पी साईडमधल्या रिकाम्या जागा म्हणजेच होल्सकडे धाव घेतात
जणू काही ते एकमेकांना शोधतच होते. या सुरुवातीच्या मिळणाने त्या जंक्शनच्या सीमेवर एक असा पट्टा तयार होतो जिथे आता ना मोकळे इलेक्ट्रॉन आहेत ना होल्स, कारण ते एकमेकांना भेटून शांत झाले आहेत. या शांत क्षेत्राला डिप्लिशन रिजन म्हणतात. हे क्षेत्र एक अदृश्य भिंतीसारखं काम करतं, जे उरलेल्या इलेक्ट्रॉन्स आणि होल्सना एकमेकांना भेटण्यापासून थांबवतं. आता ही अदृश्य भिंत ओलांडायची असेल तर इलेक्ट्रॉनला थोडी ऊर्जा द्यावी लागते, एक प्रकारचा धक्का द्यावा लागतो. या ऊर्जेलाच बॅरियर पोटेन्शियल म्हणतात. सिलिकॉनसाठी हा धक्का साधारणपणे 0.7 व्होल्टचा असतो, तर जर्मेनियमसाठी तो फक्त 0.3 व्होल्टचा असतो. इतका व्होल्टेज दिला की मगच इलेक्ट्रॉन ही भिंत ओलांडू शकतात. आणि हीच तर खरी जादू आहे. हे साधंसं पीएन जंक्शन मिळून जे तयार होतं त्यालाच आपण डायोड म्हणतो. डायोड म्हणजे इलेक्ट्रॉनिक्सच्या दुनियेतील एकमार्गी रस्ता. तो करंटला फक्त एकाच दिशेने जाऊ देतो आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या करंटसाठी दरवाजा कायमचा बंद ठेवतो. आणि हे पहा, ते पी आणि एन ब्लॉक आता या डायोडच्या चिन्हात रूपांतरित झाले आहेत. या चिन्हातील बाण आपल्याला प्रवाहाची योग्य दिशा दाखवतो, नेहमी पी साईडकडून एन साईडकडे. हा साधा नियमच संपूर्ण इलेक्ट्रॉनिक्सचा पाया आहे. तर हा साधा एकमार्गी दरवाजा म्हणजे डिजिटल भाषेतील अ अक्षर आहे. आता विचार करा, जेव्हा आपण असे अनेक दरवाजे एकत्र जोडून शब्द, वाक्य आणि मोठमोठी पुस्तकं तयार करू, म्हणजेच ट्रान्झिस्टर आणि कॉम्प्युटर चिप्स बनवू, तेव्हा काय काय होऊ शकतं? तीच तर आधुनिक तंत्रज्ञानाची खरी कहाणी आहे. पुढच्या वेळी भेटूया एका नवीन रंजक विषयासह.